हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी करत आहे टॉवेल हेअर ड्राईंग. तर खूप छान होणार आहे व्हिडिओ, तर नक्की बघा पूर्ण. तर आज साडी घातली आहे आणि थोडाफार मेकअप केला आहे. कशी दिसत आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर मग सुरुवात करते टॉवेल हेअर ड्राईंगला. खूपच लांब वाढलेत केस. उन्हाळा असल्यामुळे खूपच लवकर केस वाळून जातात. पावसाळ्यात खूप त्रास होतो, केस वाळायला लवकर वाळत नाही. तर उन्हाळ्यामध्ये बघा केस झटकता झटकताच कोरडे होऊन गेले केस. ओल्या केसांमध्येच मी गुंता काढून घेते, नंतर मग तांदळा ते जास्त कोरडे झाले की. थोडे ओलेच आहे अजून केस, पूर्णपणे ड्राय नाही झाले. खूपच सिल्की झाले केस, मला नको आहे सिल्की केस. दररोज कामावर जाताना बन घालून जावं लागतं, त्यामुळे बन बसत नाही, सेल होऊन जातो बन. सिल्की केस असल्यामुळं तेल लावावं लागतं मग केसांना. बघू शकता किती सिल्की केस झालेत बघा. खूपच गुंता झाले आहेत केसांमध्ये. आता मी एक एक बट घेऊन गुंता काढते, नाही तर पूर्ण केसांमध्ये तसेच गुंता राहील.
असे थोडे थोडे काढले की पटकन निघते गुंता आणि केस पण तुटत नाही. असेच काढते थोडे थोडे वर घेऊन. बघू शकता की ते एकमेकांमध्ये अडकले केस. थोडे थोडे काढले ना पटकन निघते गुंता. कोरडे झाले की मग खूपच ताणवतात, ते तुटतात मग केस. मोठे केसांचा लय वैताग आहे. दिसायला छान दिसतात केस मग लांब सडक, पण खूपच त्यांचा ताण आहे डोक्याला. एकदाची कापले किंवा ते परत नाही वाढणार म्हणून मी कापत नाही त्यांना जास्त. कापले तरी थोडे थोडेच कापत असते. वैताग वाढी आहे केसांची. एक घंट्याचा पण व्हिडिओ झाला ना तरी माझ्या केसांची गुंता काढून नाही होणार, एवढी गुंता असते केसांमध्ये. गळायचे तर खूपच कमी झाले, नाहीतर आधी खूपच गळत होते. पातळ झालेत केस आता खूपच. तर आधी खूप छान होते की माझे हेअर, हेल्दी हेअर होते आधी. आता कामामुळे लक्ष दिलं जात नाही केसांकडं. कामाला जाते त्यामुळं. आजचा ब्लॉग कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन कोणी असेल आपल्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा चॅनलला. व्ह्यूजच येत नाही व्हिडिओला, 1000च्या वरती तर व्ह्यूजच नाही. कसं चॅनल ग्रो होईल माझं काय नाही, कधी व्हायरल होतं व्हिडिओ यूट्यूबला. आता मी डेली हेअर खूप छान हेअरचे ब्लॉग करणार आहे, घरी राहणार आहेत म्हणून. तर बघत जावा माझे हेअरचे ब्लॉग तुम्ही दररोज. खूपच सिल्की झालेत केस. शेवटी मी क्लचर लावणार आहे केसांना, शेवट बघायला विसरू नका. केसांना मेहंदी लावली होती त्यामुळे खूप छान वास येत आहे केसांचा, मेहंदीचा वास येते. आता क्लचर लावते केसांना आणि हेअरस्टाईल घालते. केसांना लावते क्लचर आता. तर खूप छान दिसत आहे मी, खूप ब्युटिफुल दिसत आहे. बघू शकता की छान केस झाले, सिल्की शायनिंग.
अशी पुढं हेअरस्टाईल करते आणि मग क्लचर लावते. नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार आहे, कारण मी बोलून ब्लॉग बनवला आहे. तुम्हाला तर जर माझे असे ब्लॉग आवडत असेल बोललेले, तर नक्की मी असे ट्राय करेन. घाबरते सुरुवातीला बोलायला, पण हळूहळू शिकल बोलायला. जमत नाही एवढं अजून बोलायला मला ब्लॉगमध्ये, पण मी शिकणार आहे हळूहळू बोलायला, तुमच्यासोबत गप्पा मारायला. कमेंट करा अजून कशावरती व्हिडिओ बनवू, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवते. आजच्या व्हिडिओला खूप व्ह्यू झाले पाहिजे. नेक्स्ट पण मग असंच व्हिडिओ बनवणार, दुसरा पण. आपण पडला खाली. चला तर मग बाय, भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर कमेंट, धन्यवाद.